मित्रांनो, विचार करा, जर तुम्हाला एखाद्या खोलीत कोंडून ठेवलं आणि सांगितलं की बाहेरच्या जगाशी तुमचा काही संबंध नाही, तर तुम्हाला कसं वाटेल? नक्कीच गुदमरल्यासारखं होईल ना? आजपासून 100 वर्षापूर्वी आपल्या समाजातील एका मोठ्या वर्गाची अशीच अवस्था होती. पण या अंधारातून बाहेर पडण्याचा एकच रस्ता होता, तो म्हणजे शिक्षण. आज आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या विचारांबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी केवळ माणसालाच नाही तर संपूर्ण देशाला जाग केलं. अनेकांना वाटतं की शिक्षण म्हणजे चांगली नोकरी आणि मोठा पगार, पण बाबासाहेबांचा दृष्टिकोन खूप वेगळा होता. ते म्हणायचे, बुद्धीचा विकास, शिक्षण असं हवं जे माणसाला विचार करायला शिकवेल, काय योग्य आणि काय अयोग्य यातला फरक दाखवेल. आणि सेकंड म्हणजे स्वाभिमान. बाबासाहेबांच्या मते जोपर्यंत माणूस शिकत नाही तोपर्यंत त्याला त्याच्या गुलामीची जाणीव होत नाही, आणि जोपर्यंत गुलामीची जाणीव होत नाही तोपर्यंत तो बंड करून उठत नाही. म्हणजे शिक्षणच हे त्यांच्यासाठी एक शस्त्र होतं अन्यायाविरुद्ध लढण्याचं. चला एक छोटा किस्सा सांगतो. बाबासाहेब जेव्हा प्रदेशात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकत होते, तेव्हा ते लायब्ररी उघडण्यापूर्वी तिथे पोहोचायचे आणि लायब्ररी बंद होईपर्यंत अभ्यास करायचे. अनेकदा पैशाअभावी ते दुपारच्या जेवणात फक्त एक पाव खायचे. त्यांनी हा संघर्ष का केला? कारण त्यांना ठाऊक होतं की जर मला माझ्या समाजाचा उद्धार करायचा असेल तर मला ज्ञानाच्या शिखरावर पोहोचावं लागेल. विचार करा, एवढा मोठा माणूस आपल्यासाठी एवढं शिकला, मग आपण आज मोबाईलवर रील स्क्रोल करण्यात वेळ का घालवतोय? बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना एक खूप मोठा संदेश दिला होता. ते म्हणाले होते, ज्ञान महत्वाचे आहेच, पण ज्ञानापेक्षाही माणसाचे शील म्हणजेच त्याचे चरित्र अधिक महत्वाचे आहे. जर तुम्ही खूप शिकलात पण तुमच्यात माणुसकी नसेल तर त्या ज्ञानाचा समाजाला काहीच उपयोग नाही. शिक्षणामुळे माणसाचा अहंकार नाही तर त्याची नम्रता वाढली पाहिजे. एक म्हणजे चिकित्सक वृत्ती. सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. स्वतःची बुद्धी वापरा, सत्य काय ते शोधा, हाच बाबासाहेबांचा विचार होता. आणि सेकंड म्हणजे शिक्षणाचा गैरवापर टाळा. आपल्या ज्ञानाचा उपयोग कोणाला फसवण्यासाठी नाही तर कोणाला तरी मदत करण्यासाठी करा. मित्रांनो, बाबासाहेबांची जयंती साजरी करणे किंवा त्यांचे फोटो लावणे सोपे आहे, पण त्यांचे खरे स्मारक तेव्हा बनेल जेव्हा त्यांचे विचार आपल्या डोक्यात आणि आचरणात आणू. म्हणूनच वाचा, शिका, स्वतःला प्रगल्भ करा आणि आपल्या ज्ञानाने हा समाज अधिक सुंदर बनवा. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला नक्की शेअर करा ज्याला अभ्यासाचा कंटाळा येतो. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत शिकत राहा, लढत राहा. जय भीम, जय संविधान, जय हिंद.